नागली ना शेती आहे. नमस्कार मंडळी, मी मोनिका. आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. माहेरी मी आलेली आहे आणि माहेरी आल्यानंतर पुरणपोळी ही हमखास आई करते. आणि आता तर उन्हाळा चालू आहे, आमरसाचे दिवस आहेत. घरचे आंबे हे आमच्याकडे दरवर्षी येतात आणि त्याचा आस्वाद आम्ही दरवर्षी घेतो, खाऊन पण जातो आणि सोबत घेऊन पण जातो. म्हणजे आई खास आंबे देण्यासाठी जर मी आली नाही तर वडिलांनासुद्धा पाठवते, नाहीतर भावालासुद्धा पाठवते. आणि आज होता पुरणपोळीचा बेत. आणि तुम्ही म्हणाल आज पुरणपोळी बनवली आणि मग हे पापडं कशासाठी भाजणं चालू आहे? पुरणपोळीसोबत कोणी असे पापडं भुजून खातं का? तर सांगते. उन्हाळा चालू आहे आणि सहसा आई आता चूल पेटवत नाही, कारण पाणी हे गरम उन्हाळ्यात आम्ही घेत नाहीत. त्यामुळे मग चूल सहसा पेटवणं होत नाही. आणि आज पुरणपोळी केली, पुऱ्या टाकल्या गेल्यात आणि त्यानंतर बघा किती सारा हार हा चुलीमध्ये तुम्हाला दिसतोय. आणि मग एवढ्या सगळ्या हाराचं काय करायचं? कोळसा तर आम्ही काढून घेऊ शकतो, पण मग असा हार असला ना आणि आम्ही आलेलो असलो किंवा मग मला द्यायचे असलेत, कधी वडील येणारे असलेत, तर आई असे पापडं भाजून ठेवते आणि मग फावल्या वेळेत ते मुलांना खायला होतात. आपण सिटीमध्ये मुलांना बघतो की मुलांनी काही मागितलं की लगेच आजी बाबा किंवा आई वडील 5-10 रुपये देतात आणि मग ते कुरकुऱ्यांचे पाकिटं किंवा असले काही पुड्या बाजारातून घेऊन येतात. पण खेडेगावात असला प्रकार काही होत नाही. तर अशा पद्धतीनं घरातल्या ज्या जिन्सा असतात, पापडं असू देत किंवा बाजरीचे वडे असू देत, ते आयत्या वेळेला आई असे तयार ठेवते. आणि मग मुलांना काही घरात शिरल्यावर खावंसं वाटलं किंवा आपल्यालासुद्धा खावंसं वाटलं तर ते आपण काढून खाऊ शकतो. कुरकुरे हा प्रकार गावात सहसा चालत नाही, म्हणजे चालत असेल काही ठिकाणी, पण आई तरी अशा पद्धतीने सगळं करून ठेवते. तिला वाटतं की हे अशा पद्धतीनं जर आपण करून ठेवलं तर मग मुलांना जर भूक लागली तर ते काढून खाऊ शकतात. तर अशा पद्धतीनं आईचा सगळा बेत असतो. आणि मग आम्हालासुद्धा ह्या ज्या जिन्सा असतात पौष्टिक आणि आईच्या हाताने केलेल्या मायेच्या खायला मिळतात. मुलंसुद्धा मामाच्या गावाचा, आजोळाचा पुरेपूर आनंद घेतात आणि आजीच्या हाताची चव चाखतात. मायेचा जो ओलावा असतो तो त्याच्यात टिकून राहतो.